काय सांगाल आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजचं जे आंदोलन घेतलेलं आहे हे कुठल्याही गोष्टीला बढावा देण्यासाठी नाही तर न्याय देण्यासाठी, आणि तो न्याय आम्ही PMPLच्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आम्ही हे आंदोलन घेतलं आहे की डिसेंबरच्या निवडणुकीच्या काळामध्ये अवैध पद्धतीने पदभरती आणि पदनियुक्त्या केलेल्या आहेत, प्रमोशन्स दिलेली आहेत, आणि ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार हा PMPLनी केला. त्याच्यामध्ये पंकज देवरे तत्कालीन जे अध्यक्ष होते ते दोषी आढळले, त्यांची तडकाफडकी बदली केली, कारण जवळपास 60 ते 70 कोटींचा घोटाळा हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे. जी नियमावली CIRT जी लागू असते ती सगळी नियमावली डावलून त्याच्यामध्ये आपण म्हणू वयोमर्यादा, वयोज्येष्ठता, त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. ते सगळं डावलून नको त्यांना प्रमोशन दिली गेली, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर पैसा घेतला गेला. हे सगळं उघडकीला येऊन देखील आणि पंकज देवरेंनंतर महेश आव्हाड येऊन देखील महेश आव्हाडांनी अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये याच्यामध्ये ॲक्शन घेतलेली नाही. त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की महेश आव्हाडांना निलंबित करा, कारण का मुंबईला सुद्धा ते अशाच पद्धतीने घोटाळा करून पुण्यात आले. 65 कोटींच्या त्यांनी माल खरेदी केला हाफकिनमधनं, आणि तो हाफकिनमधनं माल खरेदी करून दुसऱ्या दिवशी ते इकडे आले. बिना टेंडर माल काय त्यांनी हे केलेलं आहे, खरेदी केलेला आहे. त्याच महेश आव्हाडांकडे हे जेव्हा केस येते ते काही करत नाहीत. याच्यासाठी समिती नेमली, समितीचा अहवाल, वस्तुनिष्ठ अहवाल तयार आहे, तो तुम्ही जनतेसमोर आणत नाही, तो तुम्ही सभागृहासमोर आणत नाही. ही पदभरती, ही पद नियुक्ती जी आहे ही रद्द झाली पाहिजे, म्हणून आमचं आजचं आंदोलन आहे. काय वाटतं आपल्या मागण्या प्रशासनाने ठरवावं. आमच्या मागण्या रास्त आहेत, पुराव्यासहित आहेत आणि कोणाला तरी न्याय देण्यासाठी आहेत. जर हे सरकार हे जर का सांगतंय की आम्ही पारदर्शी कारभार करतो, तर त्यांनी ह्याचं उदाहरण द्यावं आणि त्यांना मूळ पदावरती पुन्हा आणावं आणि पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबवावी. आज जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचा अहवाल काय? बघा, पुढचं आमचं एक आहे की आज आम्हाला पहिले आयुक्तांना भेटायचं आहे. आयुक्तांना भेटून त्यांना हे सांगणं का याचे चेअरमन जे आहेत ते आयुक्त साहेब आहेत, आणि त्याच्यानंतर जे आहेत ते एकनाथ शिंदे साहेब जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांनाही जाऊन भेटणार आहोत मुंबईला आणि त्यांनाही सांगणार आहोत की ह्या तातडीने याच्यामध्ये लक्ष घाला.